वन पीस चॅप्टर 1147च्या स्पॉइलरमध्ये तुमचं स्वागत आहे. त्याच्या अगोदर आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये काय झालं ते बघूया. कोलान वर्सेस कानको. त्यामध्ये नामीने एक स्ट्रॉंग अटॅक हिट केला होता. त्याचं नाव आहे थंडर शार्क टेम्पो. गॉड उसपने पण या प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बिग रोल प्ले केला होता. त्याने हॉलिनाइट डिस्ट्रॉय करून टाकलेलं. बट गानको ही हॉलिनाइट असतं त्याने इझिली रिजनरेट केलं. यावरून आपल्याला समजतं की जी हॉलिनाइटकडे पॉवर आहे ती सेम पॉवर फायल्डर्स पण बिलॉंग करतात. गानकोने कोलॉनला किडनॅप केलं आहे बिकॉज ऑफ त्यांना एल्बॉबच्या जॉईंटशी डील करायचे आहे की ते वर्ल्ड गव्हर्नमेंटशी अलायन राहायचे. किलगिम वर्सेस द टीचर्स जायंट्स. या फाईटमध्ये किलगिम इझिली विन झालेलं दिसून येतं. ऑल जायंट्स अँड टीचर्सला इझिली डिफीट केलं आहे शकतो आहे जेणेकरून तो ऑल जायंट्सशी कनेक्ट करेल आणि तो डील सांगू शकेल ऑल जायंट्सला, जेणेकरून जायंट्स अँड वर्ल्ड गव्हर्नमेंट अलाय म्हणून राहतील. चिल्ड्रनला कैदी बनवायचं आणि कैदी बनवून जायंट्सकडून डील परफॉर्म करायचे आणि ते त्यांच्या अलाय म्हणून राहतील वर्ल्ड गव्हर्नमेंट. हा त्यांचा तुर्पाचा एक आहे. सॉमर्स वर्सेस द जायंट्स. या फाईटमध्ये आपल्याला दिसून येते सॉल्स हा इझिली डिफीट होताना दिसतो आपल्याला. येत आहे रॉबिन आणि चॉपर्सला बोलतो की तुम्ही केसामध्ये लपा, एल्बॉबच्या चिल्ड्रनला वाचवा, कारण तुम्ही ह्या बॅटलसाठी प्रिपेअर्ड नाही. हॉलिनाइटला अनडिफिटेबल आहे कारण त्यांच्याकडे रिजनरेटिव्ह पॉवर्स आहे, डेव्हिल फ्रूट्स आहे. त्यामुळे समजून येतं आहे की त्याला पण माहिती आहे तो वॉईस ॲड मारायला होता वर्ल्ड गव्हर्नमेंटकडे. वन पीस चॅप्टर 1147 स्पॉइलर. टायटल थिंग दॅट वी फिअर्ड. कव्हर पेज. रायझो फीडिंग यामोटो ॲज अ गिफ्ट बिकॉज शी डिफिटेड ए हु इज हू. वानोची ही कव्हर पेज अजूनही चालू आहे. A flashback of what happened before a Somers attack Robin, and Saul tells Robin that the God Knights are immortal and hard to beat, so they must hide and help the children. सॉमर्सने जेव्हा अटॅक केलं रॉबिन अँड सॉल्सला, तेव्हा सॉल्सने सांगितलेलं की हा जो बंदा आहे तो एक हॉलिनाइट आहे आणि तो आपला मॅचेबल नाही, अनडिफिटेबल आहे आणि ते इमॉर्टल आहे, जेणेकरून आपण डिफिटच नाही करू शकत. तर तुम्ही या बंद्याशी लढू नका आणि तुम्ही ते लपा, हाईड व्हा आणि तुम्ही एल्बॉबच्या चिल्ड्रनला वाचवा. जी सॉल्टची अवस्था झाली आहे, एक मॅसिव्ह जायंट्सला त्यांनी एका माणसाप्रमाणे तोडवलेलं. एक मॅसिव्ह जायंट्सला किती इझिली नाही लागत, इझिली डिफीट नाही होऊ शकत, तरी त्यांनी इझिली डिफीट केलं. त्याने वर्ल्ड गव्हर्नमेंटमध्ये असताना सर्व केलं असल्यामुळे त्याला माहिती आहे की हॉलिनाइट कोण आहे आणि त्यांची पॉवर स्किल काय आहे आणि इमॉर्टॅलिटी त्यांना अनमॅचेबल करते. Ganko traps the Straw Hat, sees Brooke, and realizes who he is. She puts her foot on him and demands he be her music slave, but he refuses because he swore allegiance to Luffy. आपण प्रिव्हियस चॅप्टरमध्ये बघितलं पण असेल की स्ट्रॉ हॅटमधले नामीने स्ट्रॉंग अटॅक केलेला थंडर शार्क टेम्पो त्यांनी इझिली डॉच केलेला. तिने जिम्मीने पण एक कोलनला वाचवताना अटॅक केलं, बट इझिली तिने कोलनला किडनॅप केलं. आपलं फक्त एका बंद्याने स्ट्रॉ हॅटमधले एका बंद्याने फक्त तिला डायरेक्टली हिट दिलं, तो म्हणजे गॉड उसोप. त्याची कॅरेक्टर डेव्हलपमेंट प्रिव्हियस चॅप्टरमध्ये दिसून आलेली आहे. शी रिअलाइज ब्रूक, म्हणजे ब्रूक तिने बघितलं आहे हा कोण आहे आणि तिच्या छातीवर पाय देऊन बोलते की चेस्टवर पाय देऊन बोलते की कॅन यू बी माय स्लेव. बट आपला बंदा स्ट्रॉ हॅटमधले तुम्हाला माहितीच असेल किती लॉयल आहे त्याच्या टुवर्ड्स, तर तो इझिली त्याने नाहीच बोलला. तिने प्राईडने तिला बोलता नाही आलं, कॅन आय हॅव युअर ऑटोग्राफ. त्याने डायरेक्ट प्राईडमुळे तो बोलली की स्लेव बनशील का माझा, म्युझिक स्लेव. यावरून दिसून येतं की गानको ॲडमायर करते आपल्या एका स्ट्रॉ हॅटला. जिम्बे इज ट्राईंग टू फाइंड अ वे टू डिफीट अ गानको. मला जिम्बेकडून अपेक्षा होती की तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल, कारण स्ट्रॉ हॅटमध्ये मोस्ट ऑफ पर्सन जे मेंबर आहेत ते स्ट्रॉंग नाही वाटत. तर रेड हेअर पायरेट्स त्याचे प्रत्येक मेंबर स्ट्रॉंग आहे, त्यांना कोणीच इझिली डिफीट नाही करू त्यांच्या मेंबरला. तसं आपल्याकडे दिसून नाही. जसं आहे आपल्याकडे नामी एवढी स्ट्रॉंग नाही, दुसरं तेवढं स्ट्रॉंग, चॉपर एवढं स्ट्रॉंग. पण यॉंकोची क्रू असते ती कोणावर रिलायबल नसते. रिजल पर्सन पण एक स्ट्रॉंग आहे, जसं ब्लॅकबर्डच्या क्रूला बघून पण आपल्याला दिसून येतं की कोणतरी यॉंको आहे, त्याची क्रूला हात लावलं तरी वॉर बी होऊ शकते. सॉमर्स अनाउन्स दॅट दे नाव हॅव 10 children including Gabon's son. To free them, they must destroy Elbap's schools and libraries and swear loyalty to the government. That they now have 10 children including Gabon's son.
आता बघता येईल की ह्यांच्या 10 चिल्ड्रन्समध्ये इन्क्लूड पण आहे गाबांचा सन. तर ह्या चॅप्टरमध्ये बिग रोल प्ले करेल गाबान, की तो वाचवायला येणार की नाही, कसा वाचवणार तर 10 चिल्ड्रनला. कारण त्या 10 चिल्ड्रनमध्ये कॉमर्स हॅव अ ह्यूज अँगर ऑन किंग हॅराल्ड बिकॉज त्याने वॉर थांबवला. किंग हॅराल्डला जगाशी जोडायचं होतं, जगाला जोडायचं होतं एल्बाफला, आणि त्याच्यासाठी त्याने वॉर थांबवलं. त्याला जगाशी ट्रेडिंग करायची होती. जर जायंट्स वॉरियर्स नाही राहिले तर वर्ल्ड गव्हर्नमेंट त्यांचं आलाय म्हणून यूज कसा करणार, ते पण बिग क्वेश्चन आहे. आत्ता येणाऱ्या वन पीसमधल्या बिग वॉरसाठी जायंट्सच बिग रोल प्ले करणार आहे, हे आपल्याला पण माहिती आहे. आपण जेव्हा होल केक आयसलँडमध्ये होतो तेव्हा यॉन्को बिग मॉमने पण बोलली होती की जायंट्स माझे आले असते तर मी कधीच किंग ऑफ द पायरेट झाले असते. एवढ्या सगळ्या सिनेरीमधून समजूनच येते की येत्या चॅप्टरमध्ये जायंट्सच बिग रोल प्ले करणार आहे. जर समजा जायंट्स गव्हर्नमेंटशी अलाय झाले तर आपला स्ट्रॉंगेस्ट जायंट्स लोकी आहे, स्ट्रॉइडशी कनेक्ट झालं कारण त्याने कॉन्ट्रॅक्ट केले असेल तर. बट टोडा सेन्सरने अजून रिव्हिलच नाही केले की स्ट्रॉइडसोबत त्याने काय कॉन्ट्रॅक्ट केलं आहे, बरोबर. जायंट्स गव्हर्नमेंटशी अलाय बनतीलच नाही कारण गबान आणि स्ट्रॉइड तिथे हिस्ट्रीला आहे, तर ते पॉसिबल नाही आहे. स्ट्रॉइड एक तर त्याला डिफीट करतील, पण डिफीट करणं इम्पॉसिबल आहे स्ट्रॉइडला कारण त्याच्याकडे आहे इमॉर्टिलिटी, रिजनरेटिव्ह पॉवर्स, एक स्ट्रॉंग हाकील त्यांना. गेडमध्ये तुम्ही पाहिलं पण असाल की जेव्हा 5 एल्डर्स वर्सेस लुफी होता, लुफीने वेरियस अटॅक केलेले, त्याचा एक पण अफेक्ट नाही झालेला. सॅटनला काय त्याने रोटी बनवलेली, पिझ्झा बनवला काय, पण त्याला एक पण इफेक्ट नाही आला. त्याने रिजनरेट केले. त्यांना इफेक्टच नाही होत असेल तर काय मारून उपयोग काय, बरोबर. त्यामुळे ते इमॉर्टल आहे. त्यांना फक्त एका स्ट्रॉंग हाकीने त्यांना पॉईंट लावलेलं, डायरेक्ट इमो समाज येते. आणि एका इमो समाला जायंटची काय नीड आहे हे पण समजायला पाहिजे. इमो समाने डायरेक्ट होली नाईटला पाठवलं की तुम्ही यांच्यासोबत डील करा, अलाय बनवा जायंट्सला. बट लोकीने नाही बोललं म्हणून आता त्यांच्या मुलांना, जायंट्सच्या मुलांना आता कैदी बनवलं आणि कैदी बनवून त्यांचे डील करणार. किती वर्ल्ड गव्हर्नमेंट खान कचऱ्यासारखं आहे हे आता समजून येते वन पीस ऑफ वर्ल्ड गव्हर्नमेंट. The chapter ends with the Gaban and Robin preparing to fight. Robin and Gaban vow that they won't let it happen as they head into battle. फर्स्ट ऑफ ऑल गाबान या फाईटमध्ये इंटर झालेला दिसला. गाबान प्रिव्हियस चॅप्टरमध्ये दिसून आलेला क्लिगेमच्या येते, तर कसा आला म्हणजे वेगवेगळे पॅनल्समध्ये असतील. आय थिंक की गाबानला यायला पण टाईम लागणार. हॉली नाईट वर्ल्ड गव्हर्नमेंटला जे पाहिजे, एल्बाफच्या चिल्ड्रनला किडनॅप करून त्यांच्याशी डील करणं, ते पॉसिबल काय इम्पॉसिबलच होणार आहे कारण गाबान या फाईटमध्ये इंटर झालेला दिसतो आहे. अशाच ॲनिमे रिगार्डिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा कसा वाटला व्हिडिओ. आणि अशाच ॲनिमे रिगार्डिंग थिअरीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आरिगातो गोजायमास.